नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मुलांनो, कोविड-19 कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, या चॅनेलचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल. मी प्राची लुडवे आज तुम्हाला आपल्या अभ्यासक्रमातील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडवे, तुमची व्हर्च्युअल टीचर. मुलांनो, आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 7वीमध्ये मराठी बालभारती व आपला पाठ आहे भाग 2 मधील पाठ 6वा, तो म्हणजे थोरांची ओळख, डॉक्टर खानखोजे. आणि पाठाच्या लेखिका आहेत वीणा गवाणकर. पाठाच्या लेखिका वीणा गवाणकर यांचा जन्म 6 मे 1943चा आहे आणि मुख्य म्हणजे प्रसिद्ध व्यक्तींचं चरित्र लेखन करणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य विषय आहे. अनेक प्रसिद्ध व्यक्तींचं त्यांनी चरित्र लेखन केलेलं आहे. अनेक पुस्तकांचं, इंग्रजी पुस्तकांचं त्यांनी अनुवादही केलेला आहे. इथे बघा, एक चित्र दिसतंय तुम्हाला. इंटिमेट डेथ पुस्तकाचं नाव आहे. आयुष्याचा सांगाती, हाऊ द डाईंग टीचर्स हाऊ टू लिव्ह, म्हणजे मरण आपल्याला शिकवतं जगायचं कसं. हे डॉक्टर मारी डी हेनेझेल यांचं पुस्तक आहे, पण त्याचं मराठी अनुवाद केलेलं आहे लेखिका वीणा गवाणकर यांनी. असं हे एकच पुस्तक नाही, तर अशी अनेक पुस्तके लेखिका वीणा गवाणकर यांनी लिहिलेली आहेत. पाया ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. एक होता कार्वर, हे एक त्यांचं महत्त्वाचं पुस्तक. कार्वर हा कोण होता माहिती आहे का तुम्हाला? हे एक अमेरिकन कृषीतज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर हे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ होते आणि त्यांच्या आयुष्यावर आधारित एक पुस्तक, त्यांचं चरित्र 1979 साली वीणा गवाणकर यांनी लिहिलं. हिंदीमध्येही आहे बघा. एक था कार्वर, एक होता कार्वर. त्यानंतर पक्षी मित्र डॉक्टर सलीम अली यांच्यावर आधारित त्यांनी पुस्तक लिहिलं. सर्पतज्ञ, गोल्डा, भगीरथाचे वारस, असे अनेक पुस्तकं त्यांनी डॉक्टर वीणा गवाणकर यांनी लिहिलेली आहेत. आणि त्यापैकीच एक पुस्तक म्हणजे डॉक्टर खानखोजे यांच्यावरचं. पुस्तकाचं नाव पहा का आहे, डॉक्टर खानखोजे नाही चिरा. हे पुस्तक त्यांनी लिहिलं. आणि आपल्या आजचा जो पाठ आहे, तर पाठाचा जो भाग आहे तो या पुस्तकातीलच आहे. तर डॉक्टर खानखोजे हे कोण होते? बाळांनो, तुम्हाला अनेक थोरांची माहिती आहे. थोर म्हणजे कोण? अनेक क्रांतिकारी जे आपल्या देशासाठी लढले, आपले प्राणही अर्पण केले, असे अनेक थोरांची तुम्ही माहिती घेतलेलीच आहे. तुम्हाला अनेक थोर व्यक्तींची, आपल्या महात्मांची तुम्हाला ओळख आहेच. जसे महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, शहीद भगतसिंग, असे अनेक थोर व्यक्ती तुम्ही ऐकलेलेच आहेत, नावाजले. त्यांच्याबद्दल तुम्हाला बरीच माहिती आहे. आणि त्यांच्यापैकीच एक म्हणजे पांडुरंग सदाशिव खानखोजे. हे नाव तुम्ही नसेल ऐकलं, पण त्यांनीसुद्धा आपल्या देशासाठी बरंच काही केलं. स्वातंत्र्य लढ्यात जसा ह्या थोर व्यक्तीने सहभाग घेतला, तसा त्यांनीसुद्धा देशाच्या स्वातंत्र्यासाठी सक्रिय सहभाग घेतलेला होता. त्यामुळे हे सुद्धा एक थोरच व्यक्ती आहेत. म्हणूनच आपल्या पाठाचं नाव आहे पहा, थोरांची ओळख. हे एक नवीन ओळख आपण करून घेणार आहोत, ती म्हणजे डॉक्टर खानखोजे यांची. डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे. तर आता त्यांच्याबद्दल आपण माहिती करून घेऊया.
डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानकोजे हे महान क्रांतिकारी होते, तसेच आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कृषी तज्ज्ञही होते. त्यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1883चा व मृत्यू 22 जानेवारी 1967चा. या दिवशी त्यांचा मृत्यू झाला वयाच्या 83व्या वर्षी. आपण प्रथम त्यांची थोडीशी माहिती जाणून घेऊया. त्यांचे वडील एक लेखक होते. त्यांचा जन्म डॉक्टर खानकोजे यांचा जन्म वर्धा, महाराष्ट्रातील वर्धा या ठिकाणी झाला. त्यांचं बालपणही तिथेच गेलं. त्यांनी आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण वर्धा या ठिकाणी पूर्ण केलं आणि पुढील शिक्षणासाठी ते नागपूर येथे रवाना झाले. पुढील शिक्षण त्यांनी तिथे घेतलं. टिळकांच्या कार्याने ते पुष्कळ प्रेरित झाले होते. टिळकांप्रमाणे आपणही देशसेवा करावी असं त्यांच्या मनाने निश्चित केलं आणि ते आपल्या देशाच्या क्रांतिकारी कार्यामध्ये त्यांनी ते उतरले. आणि 1900च्या शतकात टिळकांच्या सल्ल्यानेच त्यांनी आपला देश सोडला व पुढील शिक्षण व संशोधनासाठी आणि काही शिक्षण घेण्यासाठी, शस्त्रास्त्राचं शिक्षण घेण्यासाठी आपण पाठात पाहणारच आहोत की इंग्रजांसारख्या बलाढ्य शत्रूशी जर लढायचं असेल तर शस्त्रास्त्राचं शिक्षण आपल्याला असलं पाहिजे. शस्त्राचं शिक्षण रणशास्त्र म्हणतात असं त्यांना टिळकांनी सांगितलं आणि त्यासाठी त्यांनी मायदेश सोडला आणि अमेरिकेमध्ये ते गेले पुढील शिक्षण घेण्यासाठी. अनेक क्रांतिकारी संघटनांशी ते संलग्न होते, जसे गदर पार्टी, बर्लिन कमिटी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया यांच्यामध्ये ते सामील होते. तर असे हे थोर क्रांतिकारी, हे जे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कृषी तज्ज्ञही होते. त्यांनी शेतीमध्ये काय केलं, शेतीमध्ये जे वेगवेगळे त्यांनी प्रयोग केले, शेती सुधारण्यासाठी, आपल्या शेतकऱ्यांचा मदत करण्यासाठी. त्यांनी, शेतकरी म्हणजेच आपला देश कृषीप्रधान देश आहे, शेतीवरच आपण जगतो, बरोबर ना. मग त्यांच्यासाठी त्यांनी शेतीमध्ये जे वेगवेगळे प्रयोग केले, त्यामध्ये प्रोग्रेस म्हणजे विकास करण्यासाठी, तर त्याची जी उद्बोधक माहिती आहे ती ह्या पाठामध्ये दिलेली आहे. चला तर आपण आता पाठ पाहूया काय आहे तो. गदर क्रांतीचे प्रणेते. तर गदर क्रांतीचे प्रणेते ते मेक्सिको शेतीतील जादूगार असा प्रवास करणाऱ्या डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानकोजे उर्फ भाऊ यांचं सारं आयुष्यच विस्मयकारी घटनांनी भरलेलं आहे. गदर क्रांती म्हणजे काय? गदर क्रांती म्हणजे क्रांती, विद्रोह. क्रांती कोणाबद्दल, कोणाशी विद्रोह करायचा? इंग्रजांशी, ब्रिटिशांशी. तत्कालीन युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेऊन ब्रिटिश विरोधी की जो ब्रिटिशांच्या विरोधात जो उठाव केला त्याला गदर क्रांती असे म्हणतात. मग त्या गदर क्रांतीमध्ये कोण? आपले डॉक्टर सामील होते. मग गदर क्रांतीपासून ते मेक्सिकोचे शेती, मेक्सिकोमध्ये त्यांनी काय जादू केली आपण पाहणार आहोत पाठ पुढे. तर असा हा जो प्रवास करणारे हे जे आपले डॉक्टर आहेत त्यांना भाऊ म्हणत, त्यांचं सारं आयुष्यच अगदी विस्मयकारी म्हणजे आश्चर्यकारक घटनांनी भरलेलं आहे. काय आहेत त्यांच्या विस्मयकारक घटना पाहूया आपण. तात्या आजोबांच्या मांडीवर बसून लहानगे भाऊ सतत स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकत. म्हणजे आजोबांच्या मांडीवर बसून आपल्या स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या सतत ते कथा ऐकत असत. भाऊ हे आजोबांचे तसेच आईचेही लाडके होते. भाऊ प्राथमिक शाळेत जाऊ लागले तसे त्यांचे मित्रमंडळही वाढू लागले. भाऊ व त्यांच्या साऱ्या मित्रांची माडीवरच्या खोलीत बंद दाराआड बसून काहीतरी खलबत चालायची. इंग्रजांना व त्यांच्या सैन्याला कसं पळवून लावता येईल याचे डावपेच ते आखत असत. लहानपणापासूनच इंग्रज सरकारविरुद्धचा तीव्र असंतोष भाऊंच्या मनात होता. इंग्रजांना देशाबाहेर काढल्याशिवाय आपल्या देशाची परिस्थिती सुधारणार नाही, म्हणून त्याविरुद्ध लढा द्यायचा असं भाऊंनी मनोमन ठरवलं. काय म्हटलं इथे बघा की लहानगे भाऊ आपल्या आजोबांच्या मांडीवर बसून सतत स्वातंत्र्याविषयी वेगवेगळ्या कथा ऐकत, कसा ब्रिटिशांनी आपल्या देशामध्ये आगमन केलं, कसं ते आपल्याला त्रास देत आहेत ह्याबद्दल ते ऐकत असत. आजोबांचे तसेच आईचेही ते लाडके होते. ते जेव्हा प्राथमिक शाळेत जाऊ लागले वर्ध्याला तसं तर मित्रमंडळही वाढलं.
आणि जसे ते मोठे होऊ लागले तसे भाऊ आणि त्यांचे मित्र माडी म्हणजे माहिती आहे ना, वरती घर असतं, घराच्या वर एक जो माळा असतो त्याला माडी म्हणतात. तर माडीवरच्या खोलीत बंद दाराआड दरवाजा बंद करून काहीतरी खलबतं म्हणजेच काय, चर्चा करत, दीर्घकाळ चर्चा करत, कशावर तरी दीर्घकाळ सल्ला मसलत करणं, बरोबर ना, आपण डिस्कशन म्हणतो ना इंग्रजी शब्द. तर खलबतं चालायचे. कशावर चालायची, डावपेच चालायचे त्यांचे. तर इंग्रजांना आणि त्यांच्या सैन्याला कसं पळवून लावायचं याबद्दलचे डावपेच चाली वेगवेगळ्या, म्हणजे एखादी लढाई करायची असेल तर आपण वेगवेगळ्या डावपेच तयार करतो की नाही, आराखडे ते तयार करत असत. आणि लहानपणापासूनच, कारण ते घरातूनच ऐकत आपल्या आजी आजोबांकडून वगैरे. आणि त्यामुळे इंग्रज सरकारविरुद्धचा तीव्र असंतोष त्यांच्या मनात होता, राग होता इंग्रज सरकारविरुद्ध. इंग्रजांना देशाबाहेर काढल्याशिवाय आपल्या देशाची परिस्थिती सुधारणार नाही आणि म्हणून त्याविरुद्ध आपण लढा दिलाच पाहिजे, संघर्ष केलाच पाहिजे असं भाऊंनी मनोमन म्हणजे मनापासून ठरवलं, आपल्या मनाशी पक्क केलं की आपण लढा दिला पाहिजे आणि इंग्रजांना पळवून लावलं पाहिजे. मग पुढे काय, खेडोपाडी जिथे संधी मिळेल तिथे भाऊ स्वदेशी चळवळ, भारतीय इतिहास, भारतीय स्वातंत्र्य या विषयावर भाषणे देत असत. स्वातंत्र्यासाठी कार्यरत असताना भाऊने शिक्षण योग्य प्रकारे पूर्ण करावं, लग्न करून संसार करावा असं त्यांच्या वडिलांना वाटत होतं. परंतु भाऊंचं मन वळवण्यात वडिलांना काही यश आलं नाही. की जिथे जिथे जाऊन संधी मिळेल, संधी म्हणजेच म्हणजे आपण म्हणतो ना, म्हणजे आपल्याला त्यांना बोलायला वेळ, जिथे जागा मिळेल किंवा लोक त्यांना संधी देतील अशा ठिकाणी जाऊन ते मोका मिळेल. ते मोका मिळाला की ते काय करत, स्वदेशी चळवळ, स्वदेशी म्हणजेच काय, आपल्या देशासाठी, की परदेशी वस्तू वापरायच्या नाही. गांधीजी स्वदेशी वस्तू वापरण्यासाठी महात्मा गांधींनी आंदोलन केलं होतं, स्वदेशी वापरा, परकीय वस्तू वापरू नका. तर ह्या चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. भारतीय इतिहास, भारताचं स्वातंत्र्य ह्या विषयावर ते काय करत, भाषणं देत असत. स्वातंत्र्यासाठी कार्यरत असताना भाऊने शिक्षण योग्य पूर्ण करावं. आपलं कार्यरत असणं म्हणजे कार्य करणे, काम करणे. तर म्हणजे आपल्या कामात मग्न होते ना ते स्वातंत्र्यासाठीच्या कामात. तर त्यावेळेला त्याने आपलं शिक्षण पूर्ण करावं, लग्न करावं असं वडिलांना वाटत होतं. पण वडील काय त्यांचं मन वळवू शकले नाही. म्हणजे त्यांना एखाद्या गोष्टीसाठी मन तयार करणे ना, तसं तर मन तयार करू शकले नाही, कारण त्यांचं ध्येय वेगळंच होतं. स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग असणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या भेटीसाठी भाऊ पुण्याला गेले. तिथे त्यांच्या सहवासात ते राहू लागले. त्यांच्या सहवासात राहणं ही भाऊंना मोठी पर्वणीच वाटत असे. भाऊंना रणशास्त्र शिकावं असं वाटत होतं. टिळकाने त्यांना अनुमती दर्शवली. इंग्रज सरकारच्या आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज अशा सैन्याशी टक्कर द्यायची असेल तर परदेशी जाऊन आधुनिक लष्करी शिक्षण घ्यावं असा टिळकाने त्यांना सल्ला दिला. आणि सन 1906 साली लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून त्यांनी मायदेश सोडला. बघा, स्वातंत्र्य लढ्यामध्ये काय, सक्रिय म्हणजे स्वतः कार्य करणे, सक्रिय सहभाग म्हणजे काय, नुसतं लोकांना सांगायचं नाही, तर स्वतःसुद्धा क्रियाशील असणे. तर अशा स्वतः क्रियाशील असणारे कोण, आपले महान मोठे अगदी थोर नेते म्हणजे लोकमान्य टिळक यांना भेटण्यासाठी भाऊ पुण्याला गेले. तिथे त्यांच्याबरोबर राहिले आणि त्यांच्याबरोबर राहणे हे त्यांना भरपूर आनंददायी, पर्वणी म्हणजे भरपूर आनंददायी मनस्थिती, आनंदी वाटे त्यांना. मनाने त्यांना अगदी ते खुश होत की आपण याच्या थोर नेत्याबरोबर आपण राहत आहोत. आणि भाऊने रणशास्त्र म्हणजे लष्करी शास्त्राचं शिक्षण घ्यावं असं त्यांना वाटत होतं भाऊंना. आणि टिळकही म्हणाले, टिळकांनी त्यांना अनुमती दिली, की परवानगी दिली, खरंच तुम्ही हे शिक्षण घेणं आवश्यक आहे. की इंग्रजांसारख्या बलाढ्य सैन्याशी आपल्याला जर टक्कर द्यायची तर काय केलं पाहिजे, लष्करी शिक्षण आवश्यक आहे. आणि म्हणून परदेशी जाऊन तुम्ही आधुनिक लष्करी शिक्षण घ्यावं असं टिळकाने त्यांना सांगितलं. आणि त्यांच्या सांगण्यानुसार 1906 साली डॉक्टर कुठे गेले, अमेरिका या ठिकाणी हे शिक्षण घेण्यासाठी आपला मायदेश सोडून निघून गेले. मग अमेरिकेमध्ये त्याने शिक्षण घ्यायला सुरुवात केली. सान राफाएल येथील लष्करी शिक्षण देणाऱ्या अकॅडमीत त्याने काय केलं, भाऊंनी आपलं नाव दाखल केलं. नाव ते दाखल झाले.
शिस्तपालन, अभ्यासातील प्रगती, सर्व प्रकारच्या कामातील तत्परता, शरीर चापल्य पाहून अकॅडमीतील शिक्षक वर्ग भाऊंवर खुश होता. लष्करी शिक्षण घेत असताना कोणती उणीव राहू नये म्हणून ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. 1910 साली टमाल पेस मिलिटरी अकॅडमीचा डिप्लोमा त्यांना मिळाला. पहा, सान रफाईल ही लष्करी शिक्षण देणारी तिथली जी अकॅडमी आहे. अकॅडमी म्हणजेच काय, तिकडचं काय म्हणू आपण, शाळा म्हणू, अकादमी, मराठीमध्ये अकादमी म्हणतात. तर त्या शाळेमध्ये त्यांनी काय घेतला, प्रवेश घेतला आणि अगदी शिस्त पालन, अभ्यास, चांगला अभ्यास, सर्व प्रकारच्या काम, तत्परता म्हणजे पटापट काम करणे, शरीर चापल्य, चपळता, हे त्यांचे गुण पाहून तिथले शिक्षक वर्ग त्यांच्यावर खुश होते. आणि ते शिक्षण घेताना कोणतीही उणीव राहू नये म्हणून ते काय करत होते, आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणजे पुष्कळ प्रयत्न इतके करत होते की आपल्याकडून काही चूक होता कामा नये, अशा प्रकारे ते प्रयत्न त्या ठिकाणी करत होते. प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणजे इतके म्हणजे झटून ते मेहनत घेत होते की कोणतीही गोष्ट आपल्या हातून राहू नये. आणि अशा प्रकारे 1910 साली टमाल पेस मिलिटरी अकॅडमीचा डिप्लोमा त्यांना मिळाला. तो डिप्लोमा त्यांनी पूर्ण केला. पुढे भारतीय बहुजन समाज हा शेतकऱ्यांचा आहे. शेती सुधारण्यावरच त्यांची खरी उन्नती व आर्थिक स्वातंत्र्य अवलंबून आहे. कृषक व श्रमजीवी एकत्र आले तर इंग्रजांना सहज देशातून घालवून देऊ शकतील असा त्यांना विश्वास होता. शेतीच्या निमित्तानं बहुजन समाजात क्रांतीचा प्रचार करता येईल अशा विचारानं त्याने कृषीशास्त्र शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं. वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयात त्याने पदव्युत्तर शिक्षणासाठी नाव नोंदवलं आणि 1913 साली त्यांनी मास्टर ऑफ सायन्स MS ही पदवी मिळवली. मग त्यांनी काय केलं, त्यांनी सुरुवातीला आपल्या देशासाठी भाषणं वगैरे दिली, बरोबर ना, चळवळ वगैरे, स्वदेशी चळवळ वगैरे. पण त्यांना हेही लक्षात आलं की आपला देश कृषीप्रधान देश आहे, शेतकऱ्यांचा देश आहे, बहुजन समाज हा आपला शेतकरी आहे. त्यामुळे जर शेती सुधारण्यावर जर आपण बरीच उन्नती केली, उन्नती किंवा ह्यांची खरी उन्नती म्हणजे शेती सुधारण्यावरच आहे. उन्नती म्हणजे प्रगती आणि आर्थिक स्वातंत्र्य हे शेतीवर अवलंबून आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं, कृषक म्हणजे शेतकरी आणि श्रमजीवी म्हणजे श्रम करणारे कामगार यांना जर आपण एकत्र आणलं तर इंग्रजांना आपण सहज देशातून घालवू असा त्यांचा विश्वास होता. आणि शेतीच्या निमित्ताने बहुजन समाजात, शेतकरी समाजामध्ये क्रांतीचा प्रचार करता येईल या विचारानं त्यांनी आपलं कृषी शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं. आणि त्यांनी काय केलं, वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयामध्ये पदव्युत्तर म्हणजे पदवी म्हणजे स्थानक पदवी म्हणतात ना, म्हणजे आपण BA, BSc, BCom ही पदवी आहे, डिग्री म्हणतात त्याला. आणि त्याच्या पुढे जे असतं त्याला पदव्युत्तर, जसं MA, MSc, MCom हे शब्द तुम्ही ऐकले असतील बाळांनो. तर ह्याला पदव्युत्तर शिक्षण म्हणतात. ते पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला आणि कृषीवर आधारित म्हणजे शेतकीवर आधारित त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं. आणि 1913 साली त्यांना मास्टर ऑफ सायन्स, तर मास्टर ऑफ सायन्सला आपल्या इथे भारत देशात MSc म्हणतात, पण परदेशामध्ये MS ही डिग्री आहे. तर MS ही पदवी त्यांनी मिळवली. कृषी शिक्षण घेत असताना त्यांनी अमेरिकेत अजून फक्त ते शिक्षणच नाही घेतलं त्याने, तर अनेक क्रांती केंद्र काढली. गदर उठावाच्या आखणीत त्या आघाडीवर होते. लाला हरदळाळ, पंडित काशीराम, विष्णू गणेश पिंगळे, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेंद्रनाथ दत्त हे क्रांतिकारक त्यांचे सहकारी होते. सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी त्याने जपान, अमेरिका, कॅनडा, इराण, मॉस्को, बर्लिन अशी भ्रमंती केली आणि अपार साहसे अंगावर घेतले. कृषी शिक्षण घेत असतानाच त्याने काय केलं, अमेरिकेत क्रांतीची केंद्र उभारली. क्रांती करता येईल, लोकांना गोळा करून आपल्या देशासाठी काय करता येईल अशासाठी त्याने अनेक प्रयत्न चालू केले. गदर क्रांती तुम्हाला मगाशी सांगितलं, ब्रिटिशांविरुद्धचा विद्रोह उठाव करण्यासाठी जी आघाडी होती त्यामध्ये जी आखणी होती त्यामध्ये त्या आघाडीवर होते. त्यामध्ये लाला हरदळाळ, पंडित काशीराम, विष्णू गणेश पिंगळे, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेंद्रनाथ दत्त हे त्यांचे सहकारी होते. सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी म्हणजे संघटित करणे म्हणजे काय, एकत्र करणे,
बरोबर ना. तर त्यासाठी त्याने काय केलं, अनेक ठिकाणी गेले ते. जपान, अमेरिका, कॅनडा, इराण, मॉस्को, बर्लिन हे वेगवेगळे देश आहेत. आशिया खंडातील एक देश आहे. कॅनडा हा उत्तर अमेरिका खंडातील आहे. इराण हा मध्य पूर्व खंडातील एक आखाती देश आहे. मॉस्को ही सोव्हिएत रशियाची राजधानी आहे. बर्लिन ही जर्मनीची राजधानी आहे. तशा वेगवेगळ्या देशामध्ये ते फिरले. कृषीशास्त्रामध्ये डॉक्टरेट प्राप्त केल्यानंतर मेक्सिको येथील सहकारी कृषी विद्यालयात त्यांनी प्राध्यापकपदी नेमणूक झाले. त्यांच्या अध्यापनाचा लौकिकही वाढत होता. जमीन आणि पिके या विषयात त्यांच्या शब्दाला मोल आलं. जेनेटिक्स या विषयात त्यांचा दबदबा वाढला. राष्ट्रीय प्रदर्शनात मिळालेल्या प्रथम पुरस्कारामुळे त्यांचा लौकिक अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांपर्यंत पोचला. म्हणजे अमेरिकेमध्ये राहून त्याने किती काम केलं बघा. नंतर त्यांना जेव्हा कृषीशास्त्रामध्ये डॉक्टरेट पदवी मिळाली तेव्हा त्यांनी काय केलं, मेक्सिको हा सुद्धा एक काय आहे, उत्तर अमेरिका खंडातील एक देश आहे. येथील सरकारी कृषी विद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणजे प्रोफेसर, माहिती आहे ना. डॉक्टरेट पदवी म्हणजेच काय, ही PhD पदवी असते हा बाळांनो. PhD पदव्युत्तर शिक्षणानंतर, पदव्युत्तर म्हणजे मग सांगितलं त्याने की MS केलं ना त्याने, तर पदव्युत्तर शिक्षणानंतर एखादा विषय घेऊन त्यावर प्रबंध लिखाण केलं भरपूर प्रचंड प्रमाणामध्ये की ही मास्टर ऑफ फिलॉसॉफी किंवा डॉक्टरेट पदवी मिळते. तशी त्याने कृषीमध्ये म्हणजे शेतकीमध्येच डॉक्टरेट केलं, कळलं की नाही. आणि ते मेक्सिकोमध्ये काय झाले, प्राध्यापक झाले. आणि त्यांच्या अध्यापनाचं लौकिकही वाढत होतं. लौकिक म्हणजे कीर्ती, बरोबर ना. लौकिक वाढत होता कारण ते त्यांचं शिकवणं जे होतं तिथल्या विद्यार्थ्यांना म्हणजे पटलं, आवडलं. त्यामुळे त्यांचं नाव त्या ठिकाणी, कीर्ती वाढत होते. जमीन आणि पिके या विषयात त्यांच्या शब्दाला मोल आलं. शब्दाला मोल आलं म्हणजे काय, मूल म्हणजे किंमत. म्हणजे त्यांचं सर्वजण त्यांचं जे ह्या जो जमीन आणि पिके यांचं जे ते शिक्षण देत ते सर्वांना आवडू लागलं, समजू लागलं. आणि त्यामुळे जेनेटिक्स या विषयातला त्यांचा दबदबा वाढला. जेनेटिक्स म्हणजे काय माहिती आहे, अनुवंशशास्त्र. अनुवंशिक म्हणजे काय बाळांनो, की जसं बघा आपल्या आईवडिलांचे काही गुण आपल्यामध्ये असतात. म्हणजे जसं आईवडिलांचा चेहरा आईवडिलांप्रमाणे दिसणं, हो ना. मुलं ही आईवडिलांप्रमाणे दिसत असतात ना. कोणी मुलगा आईसारखा असतो तर मुलगी वडिलांसारखी असते वगैरे. हे जे आहेत, जे गुण आहेत ना, ते जनक पिढी म्हणजे आईवडिलांकडून पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होतात. आणि ह्या शास्त्राचा अभ्यास याला म्हणतात जेनेटिक्स. जेनेटिक्स हा इंग्रजी शब्द आहे, मराठी शब्द अनुवंशशास्त्र. तर त्याचाही त्यांनी अभ्यास केला. ह्या विषयावरचा त्यांचा दबदबा वाढला. दबदबा वाढणे म्हणजेच काय, त्याच्यावर त्यांची पकड वाढली, त्यांच्यामधला त्यांचा अभ्यास वाढला आणि सर्व लोकांना दरारा वाढला त्यांचा या जेनेटिक्स या विषयातला. आणि मग राष्ट्रीय प्रदर्शनात मिळालेल्या प्रथम पुरस्कारामुळे त्यांचा लौकिक अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांपर्यंत पोचला. त्यांची कीर्ती म्हणजे किती हे हुशार आहेत, त्यांची बुद्धीबद्दलचं, त्यांचं ज्ञानाबद्दलची माहिती सर्व तिथल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचली. आणि त्यांच्या शब्दाला मोल वाढलं म्हणजेच काय, तर शब्दाला महत्त्व ठरणे, किंमत येणे. जमिनीबद्दल आणि पिकांबद्दल त्यांना जे माहिती देते ते फार महत्त्वाची माहिती तिथल्या विद्यार्थ्यांना मिळत गेली त्यांच्यापासून. आणि मग त्यांनी काय केलं, शिकवणं तर होतं, शिकवत तर होतेच तिथल्या ह्याच्या विद्यापीठामध्ये, पण अध्यापनाव्यतिरिक्त ज्या इतर वेळात त्यांनी प्रयोगशाळेमध्ये प्रयोग क्षेत्रात गव्हावर अभ्यास केला. म्हणजे गव्हाचे वेगवेगळे वाण. तर वाण म्हणजेच काय, नवीन संकरित बियाणांचे मूळसूत्र. म्हणजे नुसतं एकाच प्रकारचा गहू जर सर्व शेतकऱ्याने पिकवलं तर त्यात व्हरायटी म्हणजे वेगळेपणा काही नसणार. म्हणून त्यांनी काय केलं, नवनवीन गव्हाचे प्रकार शोधून काढण्याचा प्रयत्न केला. आणि नवनवीन गव्हाचे प्रकार, त्यांचं मूळ सूत्र म्हणजे नवीन वाण, गव्हाचे त्यांनी वेगवेगळे वाण तयार केले. बघा तुम्हाला इथे दिसतात, तुम्ही जेव्हा बाजारात गहू घ्यायला जाता किराणाकडे, ते सगळे गहू सारखे नसतात, किमती पण वेगवेगळ्या असतात बघा, बरोबर ना. इथे तुम्हाला दिसत आहे चित्रामध्ये, हा गहू बघा लाल रंगाचा दिसतो आहे, तो हलक्या प्रतीचा दिसतो आहे, बरोबर ना. मग त्यापेक्षा हे दोन जरा चांगले दिसत आहेत. हा दाणा बघा किती छान दिसतो आहे, हा जो दाणा आहे तो बघा सफेद रंगाचा दिसतो आहे. म्हणजे चारही गहूच आहेत, पण प्रत्येकाचं बघा
रंग वेगळा, त्याचा पोत वेगळा, म्हणजे प्रकारही वेगळा असतं, बरोबर ना. मग हे कसे तयार करतात? संकर पद्धत, हायब्रीड, इंग्रजी शब्द आहे हायब्रीड. बाळांनो, तुम्ही तुमच्या पुढील इयत्तेमध्ये शिकालच, विज्ञानामध्ये शिकणार आहात तुम्ही. हायब्रीड म्हणजे काय? तर एकाच जातीचा गहू जर शेतकरी काढत राहिले तर त्यामध्ये चांगल्या प्रतीचं गहू मिळत नाही. मग एका जातीचा गव्हाचे गुण म्हणजे मूळ सूत्र वाण हे दुसऱ्या एखाद्या जातीमध्ये मिक्स करायचं, म्हणजे मिश्रण करायचं. फलन करताना दोन भिन्न वनस्पतींचं मिश्रण केलं की एक नवीनच चांगल्या गुणाचं ते पीक मिळतं. गव्हाचं समजा एक चांगल्या प्रतीचा गहू आणि दुसरा काहीतरी एखादा, म्हणजे गव्हाचाच एक गहू असेल त्यामध्ये सगळेच गुण चांगले असतील असं नाही, काहीतरी कमी असतं. मग दुसरा एखादी वनस्पती शोधायची की तिचा जर गुण आपण त्या गव्हात घातला तर चांगल्या प्रतीचा गहू मिळेल. आणि असं करणे ह्याला म्हणतात संकरण, हायब्रीड. तर यामध्ये यांनी काय केलं डॉक्टर खानखोजे यांनी? तर गव्हाचे असे वेगवेगळे वाण शोधून काढले आणि वेगवेगळ्या प्रकारचे गव्हाच्या उत्पादनं काढायला शेतकऱ्यांना मदत केली. या ठिकाणी तुम्हाला दिलं आहे कोणकोणत्या प्रकारचे त्यांनी गहू तयार केले. पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात येणाऱ्या गव्हाची संकरित जात, तांबेरा न पडणारी आणि बर्फालाही दाद न देणारी, विपुल उतारा देणारी जात, अत्यंत कमी पावसात भरपूर उतारा देणारी जात, अशा वेगवेगळ्या त्यांनी गव्हाच्या जाती शोधून काढल्या. तांबेरा म्हणजे काय? तांबेरा हे एक प्रकारचा कवकामुळे होणारा रोग आहे गव्हावरचा. इंग्रजी नाव आहे मॅलॅसोरा रिसिना आहे. आणि त्यामुळे गव्हाच्या जे पानं असतात ना तर त्याच्या मागील बाजूस अशा प्रकारे या चित्रात दिसत आहेत असे नारंगी रंगाचे ठिपके दिसतात. आणि हा जो रोग आहे तांबेरा, गहू, ज्वारी, बाजरी, ऊस, मका, अंजीर, वाटाणा आणि भुईमूग ह्या पिकांवर येतो. तर तांबेरा न पडणारी गव्हाची जात, बर्फालाही दाद न देणारी, म्हणजे बर्फातही वाढेल, कारण अमेरिकेमध्ये बर्फ पडतो ना तिथेही वाढेल, विपुल उतारा देणारी, अत्यंत कमी पाऊस असणारी, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गव्हाच्या जाती त्यांनी काय केल्या? शोधून काढल्या. डॉक्टर खानखोजेंचा जेनेटिक्स म्हणजे तुम्हाला सांगितलं मी अनुवंशशास्त्र या क्षेत्रातला अभ्यास, जमीन आणि पिके याबाबतचे प्रयोग, गव्हावरचे संशोधन इत्यादी लक्षात घेऊन मेक्सिकन सरकारच्या शेती सुधार मंडळाने त्यांना आमंत्रण दिले. संपूर्ण मेक्सिकोचा अभ्यास दौरा करावा, सर्व ठिकाणच्या कृषी संस्था, संशोधन केंद्रे पाहावीत, शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी, अनुभव, विचार समजून घ्यावीत, सुधारणा सुचवाव्यात. या कामगिरीवर डॉक्टर खानखोजेंची नेमणूक झाली आणि त्यांच्या ह्या मेक्सिकन दौऱ्याची मेक्सिकन सरकारने पूर्ण व्यवस्था केली. लक्षात आलं बाळांनो तुमच्या? म्हणजे त्यांनी जेनेटिक्सवर अभ्यास केला, जमीन आणि पिके यावर त्यांनी व्याख्यानं दिली विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना, आणि गव्हावरचं संशोधन हे सर्व पाहिलं मेक्सिकन सरकारने. आणि त्यामुळे त्यांच्या शेती सुधार मंडळाने त्यांना बोलवलं. त्यांनी तिथला अभ्यास दौरा करावा, संशोधन करावं, केंद्रे सुरू करावी, तिथे शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन तिथल्या अडचणी समजून घ्याव्यात, यासाठी त्यांची नेमणूक केली. आणि त्यांची दौऱ्याची सर्व जी व्यवस्था आहे ती मेक्सिकन सरकारनेच केली. मग त्या दरम्यान डॉक्टर खानखोजेंनी काय केलं पाहूया आपण. या दौऱ्यानंतर त्याने मेक्सिकन जनतेचे मुख्य अन्न असलेल्या मक्याची पैदास आणि दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने संशोधनाला सुरुवात केली. मेक्सिकोतील तिओसिंथले ही निरुपयोगी वनस्पती आणि मका यांचं संकर करून त्यांनी तिओ मका ही मक्याची नवीन संकरित जात निर्माण केली. एकेका मक्याच्या ताटावर 30-30 कणसे नी ती डाळिंबाप्रमाणे संपूर्ण भरलेली मिळाली. अमेरिकेत यशस्वी झालेले मक्यासंदर्भातील प्रयोग त्याने मेक्सिकोत राबवले. त्यामुळे मेक्सिकोत मक्याची लागवड आणि पैदास उत्तमरित्या वाढली. बघा बाळांनो, त्यांनी काय केलं? गव्हाची तर वेगवेगळी संकरित रोपं तयार केलीच, आणि मेक्सिकोत गेल्यानंतर तिथल्या लोकांचं मुख्य अन्न काय? मका. तर त्याची पैदास कशी करायची आणि त्याचा दर्जा कसा वाढवायचा याबद्दल त्यांनी संशोधन केलं. तर मेक्सिकोमध्ये तिओसिंथले बघा या ठिकाणी आहे ते दिसतं तुम्हाला. तिओसिंथले हे कसं निरुपयोगी वनस्पती आहे, गवतासारखं आपल्या गवताप्रमाणे. बघा त्याची ते एक शेंग दाखवली आहे बघा, है ना. तर ते निरुपयोगी आहे, त्याचा उपयोग नाही.
आणि तिथला मका बघा कसा होता, असा होता तिथला मका. मग काय केलं डॉक्टर खानखोजा यांनी, ही वनस्पती आणि मका यांची काय केली, यांची जी मूळ जे आहे त्यांचं बीज त्याचं त्यांनी संकर केलं, म्हणजे दोघांमधील जे वाण त्यांनी एकत्र केले त्यांच्यातले, आणि नवीन मका तयार केला, नवीन संकरित मका, आणि त्याला नाव दिलं तिओ मका. आणि तो इतका छान की एकेका कणस जे मक्याचा जो ताट असतं ना त्याच्यावर 30-30 कणसं, आणि ती पण कशी डाळिंबाप्रमाणे भरलेली, बघा कशी दिसत आहे तुम्हाला वेगवेगळ्या कलरचे. बघा इथे तुम्हाला दिसते डाळिंबच वाटते, आपल्याला डाळिंबाचेच दाणे वाटत आहेत, पण हे डाळिंबाचे दाणे नाहीत, हा मका आहे. म्हणजे दोन न उपयोगी असणारी थिओसिंथले ही वनस्पती आणि साधा मका तिथला, यापासून थिओ मका नावाची नवीन संकरित जात त्यांनी तयार केली. आणि असे अनेक प्रयोग त्याने अमेरिकेत यशस्वी झालेले जे प्रयोग होते ते त्याने मेक्सिकोत राबवले, आणि त्यामुळे मेक्सिकोत काय झालं, मक्याची लागवड आणि पैदास वाढली, बरोबर ना. पैदास म्हणजे निर्मिती, दर्जा म्हणजे प्रत वाढला तिथला, बरोबर ना. बघा, आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची मक्याची पिकं त्या ठिकाणी आत्ताही मेक्सिकोमध्ये घेतली जातात. हे बघा तुम्हाला चित्रातही दिसते किती वेगवेगळ्या प्रकारची मका जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला चित्रात दिसत आहे. आणि सर्व संकर केले, आपण आपल्याकडे बघा अशा प्रकारचे मके बघतो ना, पण हे संकर केलेले मके बघा किती छान दिसत आहेत. आणि हे मेक्सिकोमध्ये अशा प्रकारचे मके पिकवले जातात. इथे पण चित्रात दाखवले बघा मी, थिओसिंथले हे उपयोगाचं रोप आहे, आणि त्याच्यातलं वाण घेतलं आणि मक्यातलं वाण घेतलं, आणि हा नवीन मका त्याने मॉडर्न मेज हायब्रिड नवीन मका त्यांनी तयार केला. मेक्सिकन सरकारने 1930 सालचा जो राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणारा आणि संशोधनासाठी असणारा जो पुरस्कार होता तो पुरस्कार देऊन डॉक्टर खानखोजेंचा गौरव केला. पाया चित्रात तुम्हाला दिसत आहेत की वेगवेगळ्या मके आणि वनस्पती घेऊन ते कशा प्रकारे प्रयोग करत आहेत हे तुम्हाला या चित्रात दिसत आहे. हे चित्र आहे मेक्सिकोमध्ये शेती करताना, शेतीबद्दलचा अभ्यास करतानाचं हे एक चित्र आहे डॉक्टर खानखोजे यांचं. एवढंच नाही, त्यांनी गहू आणि मका याच्यानंतर तूर, चवळी यांचेही विविध वाण तयार केले. म्हणजे त्यांचे जे वेगवेगळ्या इतर वनस्पतींबरोबर संकर करून त्यांची मूळसूत्र नवीन संकरित बियाणं तयार केली. चवळी, नंतर सोयाबीनची पण लागवड करण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं. लागवड म्हणजे बी पेरणीसाठी. हे बघा इथे खाली जी तूर दिसते आहेत ना, तुरीच्या शेंगा, आणि त्यापासूनच तुरीची डाळ बनवतात जे आपण नेहमी खातो, बरोबर ना. तर गहू मक्यानंतर तूर, चवळी वगैरे यांच्याही विविध वाणं तयार केली, आणि त्यांनी शेतकऱ्यांना सोयाबीनची डाळ पिकवण्यासाठी प्रोत्साहित केलं. त्याचबरोबर शेवग्याच्या शेवगा माहिती आहे ना तुम्हाला, शेंगा बघा ह्या ज्या झाडावर शेवग्याचं झाड असतं, शेवग्याचं पालन त्याच्यावर या शेंगा अशा लटकत असतात, तर त्याच्यावरही त्याने संशोधन केले. शेवग्याचा पाला, मुळ्या, शेंगांमधील बिया आणि बियांपासून मिळणारं सुगंधित तेल याचे महत्त्व विशद करणारे पुस्तिका प्रकाशित करून सामान्य शेतकऱ्यांपर्यंत त्याने पोचवली. ह्या शेवग्याच्या शेंगा ज्या असतात, शेंगांना आपण काय म्हणतो, मुळ्या पण म्हणतात, त्याची बघा अशी छानपैकी रस्सादार भाजी पण करतात, माहिती आहे ना तुम्हाला. शेवग्याच्या शेंगांचा पाल्याची पण भाजी करतात. अत्यंत अनेक रोगांवर, जवळजवळ 108 रोगावर गुणकारी हे शेवगा ही वनस्पती आहे. त्याचा पाला, त्याच्या शेंगा आणि त्याच्या ज्या बिया ज्या आहेत त्या बिया ज्या आतमध्ये असतात त्या बिया सुकवून, हे बघा या ठिकाणी बिया, एक सुगंधित तेल तयार होतं. तर इतका ह्या शेवग्याच्या शेंगांचा, शेवग्याच्या झाडाचाच उपयोग आहे. आणि हे उपयोग, त्याचं महत्त्व विशद करणारं म्हणजे सांगणारं एक प्रकारचं पुस्तक त्यांनी शेतकऱ्यांपर्यंत तयार करून पोचवलं. तर शेवग्याच्या शेंगाबद्दलसुद्धा त्याने शेतकऱ्यांना माहिती दिली, मार्गदर्शन केलं की ज्यामुळे त्याचीही लागवड शेतकरी करतील. तर असे हे अपार देशप्रेम असणारे, क्रांतिकारक आणि शेतकऱ्यांविषयी कळकळ असणारे असे आपले कृषीतज्ञ म्हणजेच डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे. आणि शेतकऱ्यांविषयी कळकळ म्हणजे आस्था असणारे, त्यांच्यावर आधारित
क्रांती आणि हरित क्रांती हे पुस्तकही लिहिलं गेलं लेखिका डॉक्टर सावित्री सहानी यांनी, आणि त्याचं मराठी अनुवाद केला आहे सुहास फडके यांनी. हे सुद्धा एक बाजूला तुम्हाला दिसत आहे, हे डॉक्टर खानखोजे यांचं एक रेअर म्हणजे दुर्मिळ चित्र आहे. अशा प्रकारे भारतामध्ये जशा अनेक थोर विभूती होत्या तसेच हे एक थोर विभूती होते, आणि त्यांच्या ह्या थोर विभूतींची ओळख व्हावी, त्यांच्या कार्याचं महत्त्व तरुण पिढीला कळावं, हाच या पाठामागचा हेतू आहे. समाजसेवेचे बीज तरुणांमध्ये रुजलं पाहिजे आणि मानवसेवा हीच खरी देशसेवा आहे, हा संदेशसुद्धा ह्या पाठाद्वारे मुलांनो तुम्हाला दिला गेला आहे. तर आजच्या ह्या पाठामध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. या भागात आज आपण इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा व BMC एज्युकेशनच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, आणि हो, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो, घरी राहा व सुरक्षित राहा. धन्यवाद.